हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत एक चविष्ट तोंडी लावणं, मोहरीतल्या मिरच्या। डब्यात नेण्यासाठी उत्तम मिरच्या आहेत ह्या आणि उपवास वगैरे सोडताना तर इतक्या छान लागतात, अशा खमंग आणि मसालेदार, खूप मजा येते। रंगसंगतीचं म्हणाल तर ताटामध्ये अशा हिरव्या मिरच्या शोभून दिसतात आणि पटकन आणि अशा झटपट होणाऱ्या आहेत। करूयात मग आपण सुरुवात, चला। मोहरीतल्या मिरच्यासाठी मी इथे घेतल्यात 15 मिरच्या। त्याचं असं पोट फोडून घेतले, म्हणजे अशी चीर पाडून घेतलेले आहे आणि ह्या खूप मोठ्या होत्या म्हणून एकाचे 2 तुकडे केलेत। जरा थोड्याशा मध्यम आकाराच्या असल्या तर आपण अख्ख्या घेतल्या तरी चालतं। मोहरी आहे, मेथी दाणा आहे, हिंग, धणेजिरा पावडर, साखर, लिंबू, हळद आणि मीठ। आता आपण मोहरी आणि मेथी थोड्याशा तेलात अशी तळून घ्यायची, ती अगदी थोडं तेल, जास्त नाही। आपण आता मोहरी आणि मेथी हे तळून घेऊयात जरा। आधी आपण मोहरी टाकूया, मेथी पण टाकूया। मोहरी तडतडली की तयार। आता ही मोहरी आणि मेथ्या ज्या आहेत त्या आपण थोड्या लगेच पटकन गार होतात त्या। चला, तर आता ह्या मोहरी आणि मेथ्या ज्या आहेत त्या आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। आता आपली ही मोहरी आणि मेथीची पूड अशी जी केली ती तयार आहे। ती मी आता बोलमध्ये काढून घेते। धणेजिरे पावडर टाकते मी, हळद, थोडासा हिंग, जास्त नाही, आणि मीठ। आता हे छान सगळं मिक्स करूया। आपला आता हा मिरच्यांमध्ये भरायचा मसाला तयार आहे, तर आपण आता मिरच्या भरून घेऊयात सगळ्या। ह्याला मात्र काही इलाज नाही, हे तुम्हाला हातानेच करावं लागेल, पण तसं आपण कमी तिखट मिरची घेतली की फार काही तिखट लागत नाही। असं आता आपण या मिरच्या भरून घेतल्यात, त्या आता तेलात परतून घ्यायच्यात। त्यासाठी मी इकडे तेल टाकते, 2 चमचे तेल पुरतं। आपलं तेल गरम झालंय, थोडा हिंग टाकूयात त्याच्यात। त्यावर आपण ह्या मिरच्या टाकूया। उरलेला जो मसाला आहे तोही टाकूयात त्याच्यात। आता ह्या मिरच्या शिजण्यासाठी आपण एक थोडंसं पाण्याचा असं जस्ट एक हपका द्यायचा आहे बस, आणि 2 मिनटं झाकण ठेवू। 5 मिनटातच ह्या शिजतील। चला, आता आपले 5 मिनटं झाले आणि आपल्या मिरच्याही तयार झाल्यात। आता ह्याला आपण लिंबू पिळूया। लिंबू पिळल्यानंतर गॅस बंद, आणि आपण चवीसाठी साखर, हे ऑप्शनल आहे, जर कोणाला नसेल हवी साखर नाही टाकली तरी चालते, पण अगदी किंचित अशी चवीसाठी लिंबू टाकले म्हणून किंचित। तर अशा प्रकारे आपल्या झटपट मोहरीतल्या मिरच्या तयार आहेत। चला उपवास सोडायला मग। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, शेअर करा, लाईक करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।